हां, कळालं का? दिसतंय सगळ्यांना? आपण काय बघत होतो? लेश्या बघत होतो. हा ना. मग लेश्या बघत असताना दोन प्रकारच्या, द्रव्यलेश्या आणि भावलेश्या. द्रव्यलेश्यामध्ये आपण शरीराचा रंग बघत होतो आणि ते बघत असताना सांगितलं तीर्थंकरांचे काय सांगितले होते है ना. मग 5 कलर कुठले कुठले? तर ते 5 कलर बघा. कुठला पहिल्यांदा? लाल. रक्तवर्ण म्हणजे लाल आहे का नाही. श्वेतवर्ण म्हणजे पांढरा. नीलवर्ण म्हणजे निळा. कृष्णवर्ण म्हणजे काळा. आणि तीर्थंकर कसले सांगितलं? स्वर्णवर्ण. मग काल ज्यांनी ते श्लोक लिहिलाय का नाही, दो काले दो नीले दो हरे हरे लिहिलंय, त्याच्याऐवजी काय लिहायचं आहे? दो श्वेत वर्ण के दो लाल. दो काले दो नीले दो श्वेत वर्ण के. नाही, मी सांगतो तुम्हाला. हा, निळ्यामध्ये येतं हिरवा है ना. दो श्वेत वर्ण के दो लाल. ठीक आहे ना. आलं लक्षात? 16 कंचन वर्ण है वंधू तिने त्रिकाल. समजलं? क्लिअर झालं का? आता ह्यामध्ये कुठले कुठले तीर्थंकर आहेत हे पण सांगितलेले आहेत. पण आता हे जी चर्चा आहे ही त्रिलोकसारच्या अपेक्षेने आहे, तिलोपन्नती ग्रंथाच्या अपेक्षेने आहे. परंतु पद्मपुराणच्या अपेक्षेने परत कलर्स वेगळे येतात. कळलं का नाही? हरिवंश पुराणच्या अपेक्षेने परत ते पण बदल आहे. मग कुठल्या ग्रंथाच्या अपेक्षेने काय काय बदल आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर काय करायचं? जैनेंद्र सिद्धांत कोशमध्ये तीर्थंकर शब्द बघायचा. त्यांच्या शरीराचा रंग जे आहे ना, त्यांचे हे सांगितलं, सगळं सांगितलं आहे. त्यामध्ये तो चार्ट आहे. दाखवायचं का तुम्हाला? पण ते लय कन्फ्युजन होईल तुम्हाला. मला दाखवायला काय नाही, पण ते तुझ्यांना विशेष अभ्यास करायचा आहे. मग ते हिरवा रंग कुठं येतोय, कुठं नाही येत है ना, कुठल्या आचार्यांच्या अपेक्षा ग्रंथात आलेलं आहे काय, ती सगळी चर्चा तुम्ही तिथून बघून घ्या. कळलं का नाही? आलं लक्षात? काय करायचं तुम्हाला? नाही तर मी तुम्हाला फोटो पाठवतो तेवढा व्हॉट्सअपला. पण ते कुणाला कळणार आहे आत्ता सांगतोय काय की जरा तिथं तर व्हॉट्सअपला दिसतं काय माहीत नाही, परंतु जरा थोडंसं ते कसं पाहायचं हे त्याच्यावरनं ते कळेल. नसेल तर तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर प्रयत्न करा. जैनेंद्र सिद्धांत कोश, त्यामध्ये काय शब्द आहे? तीर्थंकर. त्याच्यामध्ये काय बघायचं? तीर्थंकरांचं ते सगळं सांगितलेलं आहे. जन्म तिथी वगैरे जे आहे का नाही, ते सगळं चार्ट्स असतो का नाही, ते सगळं सांगणारा. तर त्या चार्ट्समध्ये तो एक शेवटचा रकाना येतो आहे, तिथं त्यांच्या वर्ण सांगितला शरीराचा. ठीक आहे ना. आणि ते सांगत असताना अनेक ग्रंथांच्या अपेक्षेने अनेक गोष्टी आहेत. आत्ता त्रिलोकसार तिलोपन्नतीच्या अपेक्षेने एवढं लक्षात ठेवायला बेसिक तर आहे. काय काय आहे? आहे ना. 2 लाल आहेत, 2 पांढरे, 2 निळे, 2 काळे आणि 16 कंचनमय. ठीक आहे ना, सुवर्णमय आहे ना. बेसिक एवढं. आता ह्यात पण बदल होणार आहेत बरं का, म्हणजे कलरचं नाही तर तीर्थंकरांचं पण हे झालेले आहेत. तर ते तुम्ही तिथून बघून घ्या. ते तसे होतात, म्हणजे ह्या गोष्टी असतात. ठीक आहे ना, शास्त्रामध्ये तशा प्रकारचं, म्हणजे कुठल्या तीर्थंकरांना वेगळं सांगितलं आहे वगैरे वगैरे, ते सगळं असं आहे. ठीक आहे. आत्ता फक्त इथं त्रिलोकसारच्या अपेक्षेने एवढंच. मग काय आहे? पद्मप्रभ तीर्थंकरने वासुपूज्य तीर्थंकरांना काय आहे? हां, चंद्रप्रभ आणि पुष्प. चंद्रप्रभ बरं का, भगवंतांचं नाव काय? लोक काय करतात? चंद्रप्रभू करतात. त्यांचं ते नाव नाही आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणा आपलं काय तर आपलं म्हणायचं म्हणून, पण ॲक्च्युली ओरिजिनल नाव काय त्यांचं? चंद्रप्रभ आहे. प्रभू, मग चंद्रप्रभ प्रभू म्हणा. मिळालं का? हा, कोणी मग चंद्रप्रभू जरी म्हटलं तरी ठीक आहे, परंतु ते खरं नाव नाही आहे. ओरिजिनल नाव समजतंय का नाही? आहे ना. मग ओरिजिनल नाव सांगितलं बरं वाटतंय का नाही? आपलं दुसरं काय तर नाव जर बोललं तर बरं वाटतंय का काय? आपल्या नाव, आता तुम्हाला ओरिजिनल नाव नेव संबोधलेलं बरं वाटतंय का नाही? हां. आणि जर दुसरं नाव वापरलं तर चुकून एक जरी वेलांटी किंवा एक जरी शब्द बदलला तर बरं वाटतंय का? विचारतोय. मी बदलू शकतोय, पण तुम्हाला वाईट वाटेल. तर ते उदाहरण दाखवू शकतोय मी, आहे ना. जाऊ द्या, नको. तर मग उगं चिडवत बसतील लोक. तर मग सांगायचा अभिप्राय काय काय आपला विषय चालला होता की हां, त्यांचं नाव काय आहे? तर चंद्रप्रभ. मग तेच घेतलं बरं. आता ते कोण भक्तिवश चंदाप्रभू म्हणतायत वगैरे वगैरे, ती गोष्ट वेगळी. कळलं? पण ओरिजिनल काय नाव आहे? चंद्रप्रभ. चंद्रप्रभ आणि पुष्पदंत तीर्थंकरांचा रंग कुठला?
थोडा. सुपार्श्वनाथ आणि पार्श्वनाथ भगवंतांचा हे तर लक्षात राहील का नाही? सोपं आहे का नाही? आणि मनुसूरतनाथ आणि नेमिनाथांचा कुठला कलर? कृष्णवर्ण. आणि हे परत दुसरीकडे वेगळं वाचाल आत्ता सांगतोय, कळलं का नाही? पण हे कोणाच्या अपेक्षा? हां तेच की, म्हणून तुम्हाला म्हणलं की दुसरीकडे तुम्ही वेगळं वाचाल आहे ना. मी असं नाही असं म्हणत नाही, परंतु ते अपेक्षा वेगळी. ही कोणाच्या अपेक्षेने बघितलेलं आहे? त्रिलोकसार त्रिलोपन्नती आहे ना. ते लिहिलं आहे, ते तुम्ही ते चार्ट बघितला का नाही, क्लॅरिटी येऊन जाईल तुम्हाला की कुठल्या कुठल्या ग्रंथाच्या अपेक्षेने काय काय आलेलं आहे ते आहे ना. तर असा तो भाव आहे. ठीक आहे, चला क्लिअर झाला. तर द्रव्यलेशा समजलं का? पुढे जाऊया. तर आता आपलं लेशा बघत असताना ह्या काय पाहिल्या? 6 काय बघितल्या त्या आपण? द्रव्यलेशा. आणि भावलेशेचं आपण ते पण बघितलंय, ते पण थांबा, ते पण गोंधळ नको. सर्च करायचं कुठे गेलं? नाही, सर्च कुठं होणार? कुठं आहे? हे 1 2 3 आहे. नाही, गोलचिन्ह नाही नाही, ते झालं की ते टाकल्यानंतर कुठं हे मला ते 6 लेशाचे चित्र दाखवायचं होतं. 6 लेशाचे चित्र आहे का नाही? म्हणजे ते जरा हे केलं असतं लगेच. बघू होतं का नाही तर सोडून देऊ. मिळालं आपल्याला. म्हणजे असं लगेच कुठं आता परत हे करत बसायचं ना, म्हणून मी तुम्हाला म्हणलं ते लगेच दाखवावं. दिसलं का आता? 6 लेशाचं चित्र आहे ना, बघितलं तर ना आपण. कृष्णलेशावाला काय म्हणतोय? आहे ना, मुळासकट तोडतो आहे ना कृष्ण. नीललेशावाला काय म्हणतोय? आंबा तोडण्यासाठी अख्खी काय करतो? मोठी फांदी तोडतो आहे ना कृष्ण. नील. कापदलेशाला काय म्हणतोय? है ना, मोठी कशाला तोडायची? बारके फांद्या तोडून आंबा खातो. कळलं का? कृष्ण, नील, कापूर. पुढं आता पीत देशावाला काय म्हणतोय? है ना, ते कच्चे जरी असले का नाही, हा कच्चे पक्के असा बंच तोडतो. बिल इथं महाग दिसते का? हिरवा आहे ते है ना. आता हा काय म्हणतोय? पद्मलेशावाला की जे पिकलेले आंबे आहेत, कच्चे नाही तोडत, पिकलेले आहेत, फक्त तेवढे आंबे तोडतो, फांद्या बिंद्या काय नाही तोडत. आता कळलं का नाही? आणि शुक्ललेशावाला काय म्हणतो? आता खाली पडलेले तोडतो. समजलं का नाही? हे असं आता जरा लक्षात राहतं ना, म्हणून मी ती चित्र आता आहे सोपी. तर आपल्याला काय उदाहरण म्हणलं गेलं की आहेच तयार. कळलं का नाही? तर अशा प्रकारे ह्या परिणामांच्या काय सांगितल्या? लेशा होतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आपण पाहिलेलं आहे. तर मग आता 6 लेशा झाल्या. क्लिअर झाल्या सगळ्यांना? है ना. नरकामध्ये कुठल्या लेशा आहेत? हां, ह्या 3 अशुभ लेशा आहेत. स्वर्गामध्ये लक्षात राहील ना? प्रयत्न करा. ठीक आहे ना. ह्या शुभ लेशा आहेत है ना. आणि मनुष्य तिर्यांच्यांना 6 लेशा आहेत. ठीक आहे, ओके. लेशापासून आता संपलं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढं आता लेशा झाल्यानंतर भव्य मार्गाने काय सांगते तिथं आहे ना. तो कसा आहे सांगितलं? भव्य म्हणजे काय है ना. हां, सम्यक्त्व. हां, म्हणजे भव्य मार्गाने सांगते ना की मोक्षाला जाण्यास जो पात्र आहे ना, मग तो भव्य. आणि जो मोक्षाला नाही तो काय आहे? अभव्य. आपण बघितलं ना ते सगळी चर्चा आहे का नाही. मग हे सगळी गोष्टी आहेत. आता इथं खूप जण म्हणतात की अभव्य जीवाला का मोक्षाला जाता येत नाही, त्यानं काय चूक केली आहे? चूक कोणीच काय केलेली नाही आहे ना.
त्याच्यामध्ये तशी योग्यता आहे की तो तसा पुरुषार्थ करणारच नाही. करू नका म्हणत नाहीत, इथं कोणी अडवलं नाही आहे, इथं पार्सलिटी केली नाही आहे, परंतु तो तसा पुरुषार्थ कधी करणारच नाही आहे. मग जो करणार नाही त्याला कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे अभव्य. कळलं का नाही? आता जसं आपल्याला माहिती आहे का नाही, आता कुठलं तर काही असतं तर आपल्याला माहिती आहे कोण करण्यासारखं आहे. काम करायचं म्हणल्यानंतर हा काही जरी झालं तरी हा काम करणार नाही, माहिती आहे का नाही आपल्याला. भले काय जमीन आसमान एक होऊ द्या, भूकंप येऊ द्या, नाहीतर अजून काय पण घडू द्या, आपल्याला माहिती आहे की हे काम करणारी व्यक्ती नाही, काय पण अजिबात करणार नाही. मग करणार नाही म्हणल्यावर त्याची कॅटेगरी आपण काय करतोय, वेगळीच करतो का नाही. आणि जे करणार आहेत त्याची वेगळी करतो का नाही. ह्याचा अर्थ त्याच्याबद्दल द्वेष आहे असा आहे का नाही. कळतं का नाही काय म्हणलं तुम्हाला, आहे ना. जसं तुम्हाला माहिती आहे काय पण घडू द्या, पुरुष काय स्वयंपाक करणार नाही का. होय विचारतो तुम्हाला, हो विचारतोय करणार का. मग तुम्हाला कुठेतरी गावाला जायचं असलं तरी तुम्ही सोय कशी करता, ते करून जाणं, कोणाला सांगणं किंवा कोणतरी बघणं वगैरे जे काय असेच ऑप्शन बघता का नाही. कारण ते माहिती आहे करणार, ह्याचा अर्थ त्याबद्दल द्वेष असा नाही किंवा करू नका असा भाव नाही का. मी कशाचे उदाहरण द्यायला लागलो आहे तसंच अभव्या बाबतीत आहे. कारण खूप जीवांना तोच प्रश्न पडलेला असतो, त्यांचा मोक्ष का थांबवला, त्यांचं सम्यक तो का थांबवलं बिंबवलं काय नाही आहे ना. तो करतच नाही तर काय करायचं त्याला. अडवलं कोणीच नाही आहे, कोणीही अडवलेलं नाही, ना तीर्थंकरांनी ना कर्माने. कारण एवढी ताकद आहे का कर्मामध्ये पण की नाही तू मोक्षाला जायचं नाही म्हणून. असं कुठलं कर्माचा उदय आहे, त्याला मोक्षाला बाधक असा कुठल्या कर्माचा उदय आहे नाही. पण तो पुरुषार्थच करणार नाही आहे. अनंत काळ जरी झाला तरी तो पुरुषार्थच करणार नाही आहे, म्हणून त्याला टाकलं कुठं, अभव्यामध्ये. क्लिअरिटी झाली का नाही. कारण खूप जणांचा हा मला दरवेळेस हाच प्रश्न असतो, आपल्याला काय त्याच्यावर लगेच दया येते ना, त्याने काय चूक केलं आहे ना, त्याला का मोक्ष नाही आहे का नाही. आपल्याला लगेच काय सगळं असलंच असते. पण इथं कुठलीही पार्सलिटी नाही, नेहमी लक्षात ठेवायचं. खूप जीवांना ना असे चुकीचे हे आहेत. आता जसं सांगितलं काय आहे की द्रव्य स्त्री असताना मोक्ष नाही आहे ना. स्त्रीची काय चूक आहे, स्त्रीला काय होत नाही हा विषय नाही आहे. तिच्या परिणामांमध्ये, त्या जीवाच्या परिणामामध्ये तेवढ्या परिणामांची काय नाही आहे, विशुद्धता नाही आहे, तेवढी संश्लेषता नाही आहे. स्त्री द्रव्य स्त्रीला वज्र ऋषभ नाराचे सहनन असतच नसतंय. अगदी आगमातनं सांगायचं जर म्हणलं तरी आहे ना. म्हणून तर 7व्या नरकात पण जाऊ शकत नाही, सर्वार सिद्धीमध्ये पण जाऊ शकत नाही, मी इकडे पण जाऊ शकत नाही 5वान उत्तराधिकामध्ये. कळलं का नाही. आणि मग मोक्षाचा काय विषय कळलं, म्हणजे हे समजलं का नाही काय म्हणतो ते. इथं अडवलं कोणी नाही आहे, नाही तर म्हणावं काय पंचम काळ आहे म्हणून मोक्षाला जात आहेत. कुठल्या काळानं अडवलेलं नाही आहे. काय म्हणतो कळलं का. हे कोणी जीव तेवढा पुरुषार्थ करणार नाही, म्हणून त्यापेक्षाने सांगितलेलं आहे काय पंचम काळात मोक्ष नाही वगैरे आहे ना. अडवलं कोणी नाही आहे ना. काल द्रव्य अडवायला लागलं तर काय विचारतोय, हां कळलं का नाही. आणि काल द्रव्य जर न्यायला लागलं तर मग सगळ्यांना न्यायला पाहिजे. समजलं का नाही. ते कालद्रव्य परिणामामध्ये फक्त काय आहे, निमित्त आहे. उपादान कोणाचं आहे, हां. नाही तर असं म्हणचाल पंचम काळ आहे आम्हाला त्यामुळे मोक्षाला जाता येत नाही. कळलं का नाही. हा पंचम काळाचा दोष नाही, हा कोणाचा दोष आहे, उपादान आहे ना. तसं उपादानच तसं आहे की तुम्ही तसं हे मोक्ष जाऊ द्या, उत्कृष्ट स्वर सांगितलं का नाही, स्वर्गाच्या वर जाऊ शकत नाही आहे ना. मग ह्यात कुठे अडवलं आहे, दरवाजा बंद करून टाकला आहे का काय. जम्बू स्वामी जाताना दरवाजा बंद करून गेले काय, हां मोक्षाचा विचारतोय हो, नाही ना. तर अभिप्राय समजून घ्यायला पाहिजे. तर अनंत अभव्य जीवांची संख्या किती सांगितलेली आहे, काय पाठ नाही अजून आहे ना. अभव्य जीवांची संख्या किती, जगन्न युक्तानंत ही फिक्स संख्या आहे. ह्यामध्ये
संख्या काय कमी पण होणार नाही आहे आणि संख्या वाढणार पण नाही. जेवढे अनंतानंत जीव आहेत, उत्कृष्ट अनंत सगळे जीव आहेत ना, सगळे जीवराशी जेवढी आहे, उत्कृष्ट नाही म्हणायचं, जीवराशी वेगळी, तर जीवराशी जेवढी आहे अनंतानंतामध्ये आहे ना, मध्यम अनंतानंतामध्ये येते ना ती जीवराशी, कुठे येते? तर मग ती जी आहे त्यामधले जघन्ययुक्त अनंत हा म्हणजे छोटासा पार्ट आहे, छोटासा हिस्सा आहे. तर हे जीव काय आहेत? सगळे अभव्य आहेत. बाकी सगळे जीव कसे आहेत? भव्य आहेत. पण भव्य असून सुद्धा मोक्षाला जातील ह्याचं काय नाही. अनंत काळ जरी झाला तरी सुद्धा ते मोक्षाला जाणार नाहीत. अशी पण आपण कॅटेगरी आपण केलेली होती, आहे ना? ठीक आहे ना. हां, तर आता त्यापैकी आता इथं विषय फक्त आता ह्याचा सांगायचा आहे मला, अभव्याचा इथं घटवायचा आहे की जगन्ययुक्तानंत ही संख्या काय आहे? अभव्य आहे. हे जाणून फायदा पण काय? तर हे जाणून सुद्धा घाबरायचं नाही. स्वतःला भव्य अभव्य कसं ओळखायचं? बस आपल्या हातात फक्त आपण सम्यक्त्व करायचं. 100% काय आहे? हां, नाही केलं तर मग काय सांगता येत नाही, आहे का नाही? आणि मग तुम्ही काय पण करा, काय उपयोग पण नाही. कितना भी पुण्य करो या कितना भी पाप, कायच उपयोग नाही, उपयोगच नाही. कळलं का नाही? त्यामुळं सगळ्यात बेस्ट उपाय काय आपल्याला? पुण्य पापाच्या अतीत समता भाव धारण करणं, आहे ना, आत्मानुभूतीची प्राप्ती करणं. ओम.